हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल संगीताज किचन. आज आपण बनवणार आहोत गरमागरम पुरी आणि त्याच्याबरोबर मस्त अशी भाजी. तर सगळ्यात प्रथम पुऱ्या लाटून घेतल्या. यासाठी मी कणिक आधीच मळून ठेवलं होतं आणि छान अशा गोल गोल पुऱ्या लाटल्या आणि आधीच तेल तापून त्याच्यामध्ये मस्त त्या तळून घेतल्या. पुऱ्या तळतानाची एक टिप मी तुम्हाला इथे सांगणार आहे की जेव्हा तुम्ही पुऱ्या टाकताय तेलामध्ये तर त्याला हलक्याशा प्रेस करायच्या, म्हणजे काय होतं, त्या मस्त अशा टम फुगतात. अगदी अशाच बघा किती मस्त फुगत आहेत. ओके, अशाच मी काही करून ठेवल्या होत्या. त्या सगळ्या पुऱ्या मी पटपट तळून घेतलेल्या आहेत. अशा छान तळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. आता मस्त त्याचं तेल नितळण्यासाठी आपण त्याला एका चाळणीत काढून घ्यायच्यात. ओके, आता आपण भाजीची तयारी करूयात. मी काही मसाले घेतलेत. बटाटा उकडून घेतला आहे, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, कांदा, टमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घेतले कढईमध्ये. त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत. मस्त असे त्याला तडतडू द्या. थोडी मोहरी, मग चॉप केलेला कांदा ॲड केला आहे मी तेलामध्ये. तर कांद्याला लालसर होईपर्यंत तेलावर आपण छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली मिरची ॲड करणार आहे आणि ती मस्त अशी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. लसूण मिरचीचं आपलं वाटण छान कांद्याबरोबर एकजीव झाल्यानंतर त्यात मी 1 चमचा हळद, 1 चमचा धणे मसाला आणि 1 चमचा गरम मसाला ॲड केला आहे. चवीनुसार लाल तिखट आणि आपला घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण आणि त्याच्यामध्ये ॲड केलेले सर्व मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे. टमॅटोही छान मिक्स करून घ्यायचं आहे. टमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 स्पून सब्जी मसाला वाटण केलेल्या भांड्यामध्ये अंदाजे 1 ग्लास पाणी इतकं मी आता ह्या सगळ्या आपल्या तयार झालेल्या मिश्रणात ॲड केलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला शिजू द्यायचं. टोमॅटो शिजण्यासाठी आपण जरा वेळ ह्याला झाकण ठेवणार आहोत. छान उकळी आल्यावरती टोमॅटो आपला शिजलेला दिसतो आहे. आता वेळ आहे आपल्याला आपला बॉईल केलेला बटाटो ह्याच्यामध्ये टाकण्याची. ओके, छान बॉईल केलेला बटाटो चिरून घेतला आहे मी इथे आणि तो मस्त आपल्या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व बटाटा मस्त मिक्स झाल्यानंतर मला थोडीशी रसभाजी करायची होती म्हणून मी त्याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास असं पाणी टाकलं आहे. सो तुम्हाला जशी भाजी हवी आहे तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. मला रसभाजी हवी होती म्हणून मी अर्धा ग्लास अजून पाणी घातलं आहे. आता ही आपली भाजी रेडी झाली आहे. मस्त अशी चिरून हिरवी कोथिंबीर मी त्याच्यावरनं टाकली आणि छान रेडी. चला तर मग आता सर्व करूया आपली गरमागरम आलू टमाटरची भाजी आणि त्याच्याचबरोबर गरमागरम पुरी. भाजीवरती मस्त अशी चिरलेली हिरवी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ॲड केली मी आणि मस्त आपल्या झालेल्या गरमागरम पुऱ्या.